अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीचा जलजागर. डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या नेतृत्वात श्रीरामपुरात जलयात्रेचे शाही स्वागत. जन्मभूमी ते कर्मभूमी असा प्रवास करणारी ही गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 आज श्रीरामपुरात दाखल झाली. जामखेडच्या चौंडी येथून सुरू झालेली ही यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून राबवली जात आहे. हनुमान मंदिर परिसरात या यात्रेचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात आणि पाणी वाचवाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यात्रेचे स्वागत करून आरती केली. यावेळी त्यांनी शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. अहिल्यादेवींनी जलसंधारणात केलेल्या कार्याची प्रेरणा आजच्या पिढीला मिळावी हाच या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ही जलयात्रा जनजागृतीचा मोठा उपक्रम आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून अहिल्यादेवींचे पाणी व्यवस्थापनातील कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या भव्य सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली. यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, भाजप नेते संजय फंड, गटनेत्या वैशाली चव्हाण, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, दीपक चव्हाण, भाजपा उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, तसेच संजय छल्लारे, बंडूकुमार शिंदे, नाना शिंदे, संजय गांगड, रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे, तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉक्टर शंकर मुठे, भीमराज बागुल आणि रुपेश हरकल यांसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला युवक उपस्थित होते. ही यात्रा आता शिर्डीकडे प्रस्थान करणार असून त्र्यंबकेश्वरहून येणाऱ्या दुसऱ्या यात्रेसह ती घृष्णेश्वर आणि अखेरीस महेश्वरकडे रवाना होईल. श्रीरामपूरकरांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जलसंवर्धनाचा संदेश अधिक गडद झाला आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर. सर्वात प्रथम गुरुद्वाराचं जे नावलौकिक या देशामध्ये आहे सेवाभावाचं, त्याच नावाला शोभेल असं कार्य आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरच्या जलयात्रेसाठी त्यांनी आपली जागा देऊन ही सेवा दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आज लग्नाची ती जाट होती आणि आम्हाला कुठेही जागा, हे जे सर्व जलयात्रेमध्ये सहभागी आहेत यांना कुठेही जागा आम्हाला सापडत नव्हती. पण त्याच वेळेस आम्ही गुरुद्वाराच्या सर्व सेवेकरींना विनंती केली आणि त्यांनी एका मिनिटामध्ये ही जागा भोजनासाठी आम्हाला दिली. हे ऋणानुबंध अनेक वर्षाचं आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर विखे पाटील परिवाराचं आणि या गुरुद्वाराचा संबंध राहिलेला आहे. माझी येण्याची जरी श्रीरामपूरमध्ये पहिली वेळ असेल, तर मी लहानपणापासून माझे शाळेत कॉलेजचे सर्व मित्र हे पंजाबचेच आहेत. त्यामुळं मी अमृतसरला सुद्धा गोल्डन टेम्पलला सेवा केलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुद्वारामध्ये माझं जाणंही झालेलं आहे. तो श्रीरामपूरमध्ये येण्याची वेळ पहिल्यांदी आहे, पण ही शेवटची नाही. कुठलेही आपल्या समाजामध्ये समुदायामध्ये कधीही माझ्या लायक कुठलेही काम असेल तर आपलं ते काम केलं जाईल हा शब्द मी या गुरुद्वारामध्ये देतो. आपण जे सातत्याने या तालुक्यासाठी आणि शहरासाठी करत आलेला आहात हीच सेवा भाव आपण कायम ठेवावं. आणि जेव्हा आपण सेवाभावाने काम करतो तेव्हा खरं या शहराचा विकास होईल, समाजाचा विकास होईल. आपण परत एकदा या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या 300 वर्ष जन्मोत्सवाला पूर्ण होत आहेत. त्रिशताब्दी सोहळा म्हणून आम्ही चोंडी ते महेश्वर, म्हणजे जन्मभूमी चोंडी आहे आणि महेश्वर इथे त्यांची समाधी आहे, असा हा प्रवास पाण्याच्या महत्त्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विचार
हा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम महायुती सरकार करत आहे आणि त्या पूर्ण प्रयत्नाला आपण आज आपलं योगदान दिलं. आम्हाला आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण आपली या छत्रछायामध्ये घेतलं त्याबद्दल पुनश्च एकदा विखे पाटील परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.